ए गाडी लाव. ऑफिस उघडला का? उघडला की. नमस्कार. नमस्कार. झालं का तुमचं सगळं काम करून? हा झालं. बोला काय पाहिजे तुम्हाला? ते गोट्या खेळायला आलो नाही आम्ही, लग्न ठरवायचं आहे. बरं ठीक आहे. पहिला त्याच्या आधी चहा घेऊ आपण. चहा घेताव ना? हा घेतो की. बरं ठीक आहे. घेतात का? मी फक्त चहाच पितो. बरं ठीक आहे. आंधळे बिंदळे आहेत का? काढ गॉगल ते. काढा हो गॉगल. काय फोटोशूट चालू आहे का? सॉरी. थांबा चहा सांगतो. ए छोटू बोला की. हे बघ 2 कट घे, एक फुल घे आणि एक पोहे प्लेट सांगतो जा. आल्याला काम सांगाला हो. अरे काम करा ना, काम करतो जा. तुम्हाला सांगतो आमच्या छोटूची जीभ लय चालते आहे. एक दिवशी जीभच कापणार आहे, फरशी पुसवायला ठेवणार आहे इथं. बर एक पोहे घ्या. फुट. पोहे खायचा मन, पोरगी बघायला आला ना इथं. सॉरी. कामाचं बोला. ठीक आहे बोला. कोण तुम्हाला लग्न करायचं आहे का? नाही मला ठरलं की लग्न. मग मोडायचं आहे का? अहो नाही, ऐकून घ्या हो. मग काय दुसरं लग्न करायचं अहो का? ऐकून तर घ्या. बरं बोला. ह्याचं लग्न ठरवायचं. माझं करायचंय. कोण आहे त्यांनी? तुमचे चिरंजीव आहेत का? अहो बंधुराज येत. भाऊ आहे, सक्का भाऊ आहे. अरे विचारलो रे, दोघं सेम दिसायला म्हणून ना. जरा थांब. बर काय नाव यांचं? गणेश आहे. गणेश. हे तुमचं नाव काय? प्रसाद. प्रसादचा गणेश. बर तुम्ही यांच्यासाठी आणि तुम्ही यांच्यासाठी बोलताव का? नाही स्वतःच बोलतो आम्ही. भाऊ आहे, बोलणारच की. ठीक आहे. थांबा मला सांगा काय करते तुमचे बंधुराज? उपटतेत. हा अहो गवत उपटतेत, माळी आहेत. मग माळे म्हणून सांगा ना. उपटतात काय? स्टेडियम मध्ये माळी आहेत. बर ठीक आहे. अजून काय शिक्षण वगैरे काय झालंय? हे सगळे करतात. इंजिनियर आहे. इंजिनियर आहे. म्हणजे इंजिनिअरिंग करून उपटते वय. बर ठीक आहे. मला एक सांगा, तुमचे जे बंधुराज आहेत त्यांना पोरगी पाहिजे का पोरग पाहिजे? अहो पोरह्याला पोरगी दाखवा, आणि पोरगा आहे. हा नाही आजकाल ते नाही तुम्हाला जे वाटतं ना तसं काय नाही आहे. मला मुलगीच पाहिजे ना, सरळच आहे. ठीक आहे चालतं. ए छोटू, हे फाईल वगैरे ठेवत नाही जागेवर. मग ए छोटू, चहाचा काय झाला? यायला 10-15 मिनिटात ती. दरवेळेस आहे की रे तुझं. एक काम करा, एक मला बुक दे लिहायला काहीतरी. कसली बुक? अरे लिहायला पाहिजे रे, साधी रफ बुक दे कुठली तर. आल्याला कामच सांगता की हो. मग कामगार आहे, काम नाही तर मग काय सांगू? दे पटकन, दे रे पटकन. ऐकत नाही हो. हा अरे दे की बाबा, किती बडबड करायला लावला. एक काम कर, हे दे पेन दे. पेन पण नाही तुमच्याकडं? अरे बाप रे, तू दे रे पेन. माझंच पेन आपला आणि पेन पण नाही. हे माझा आहे, घरनं आणलाय. उपकार केला. ठीक आहे. हे बघा तुम्हाला सांगतो तर नशिबाने मिळाली तर मिळाली. मॅरेज ब्युरोमध्ये तुमचं स्वागत आहे. ही संस्था गेली 30 वर्ष झाले चालू आहे. मी स्वतः 25 वर्षाचा. ठीक आहे. तर आम्ही पोरीची पोरासोबत, पोराचे पोरीसोबत, पोराची पोरासोबत, पोरीची पोरीसोबत लग्न केलेलं आहे. बरेचसे गोष्टी आजकाल चालतात. ठीक आहे. आमच्याकडे लग्न करून घेण्याचा फायदा काय आहे तर आमच्याकडची जी पोरगी आहे जर ती 1 वर्षाच्या आत जर पळून गेली तर त्याची गॅरंटी आम्ही घेतो. त्या पोराचं दुसऱ्या पोरीसोबत लग्न लावून देतो आणि तेही आमच्या पैशात. समजलं? समजा तुम्ही त्या पोरीला अब्रॉडला शिकवायला पाठवलं आणि तिने तिकडे गेल्यानंतर तुम्हाला ब्लॉक केली तर त्याची गॅरंटी आम्ही घेऊ. नवीन पोरगी हुडकायची जबाबदारी आम्ही घेऊ. तुमचं लग्न करायची जबाबदारी आम्ही घेऊ. तेही आमच्या पैशात. तर मला एक क्वेश्चन आहे. हनीमूनला गेले आणि हनीमून करता करता सोनं घेऊन पळून गेले तर पोरगी. मग मी काय म्हणतो, हनीमूनला सोनं पाठवूच नका ना. विशेष संपतोय. सोनं बी दिलं तर बरं झालं असतं. नाही मग एक काम करा, निघा. नाही ठीक आहे बोला. मी काय म्हणत होतो, अजून एक होतं मला. हा बोल, विचार घे त्यांना. तर बघा, वर्षाच्या आत तिनं म्हणली मी काम चांगलं करते, भांडखोर नाही आहे ते म्हणली. बोला. आणि तिने भांडण करू लागली तर काय करतात? असं आहे का? थांबा एक तुम्हाला बोलतो. इकडे रे छोटू, इकडे खाली आहे, थोडं खाली आहे. हे थोबाड बघा. ह्या थोबाडाला एक बी पोरगी मिळाली नाही आजच्या डेटला. तुम्हाला मिळाली आहे तर ती घ्या. गप भांडखोर असो काय असो घरात सांभाळा आणि हे करा. त्यात तुम्हाला 1 वर्षाची वॉरंटी कोण देत नाही आजकाल. नाही करतो चांगला संसार. हो समजा की हो. गिरणी कामगार होता का? हा गिरणीमध्ये कामाला होता. तिथे लपडी केला, तिथनं इथं आलाय. असं आहे. तुमचं किराणा दुकान आहे का? हा तिथं मी लपडी केलाय, तिथनं इथं आलाय. सांगायला की तुम्हाला. अरे बापरे. ठीक आहे जाऊ दे. काय तुमचं नाव? मी केलो लपडी. नाही मी केलो. काय तुमचं नाव? गणेश आहे. गणेश आहे. गणेशजी काही प्रश्न आहेत तुम्हाला विचारतो, त्याची उत्तर द्या. तुमची रास कुठली आहे? मकर आहे. मकर आहे का? बर. मला एक सांगा गणेशजी, तुमची जी 7.5 वर्षाची साडेसती आहे ती गेली का? कसं आहे, 7.5 तर गेली आहे पण आयुष्याला ती 7.5 लागली आहे ती जाईच ना हो. बर काय हरकत नाही. 7.5 गेली आहे पण 7.5 आहे.
बरं ठीक आहे बरं मला एक सांगा तुमचे जे हे कोणते बंधुराजे. बंधुराजे त्यांना 7.5 स्वतःची सोडून अजून काय आहे का? एवढा मोठा मंगळ आहे त्यांच्या माग. मंगळ आहे मग मंगळागौरी खेळा. हो नाही हो मग तसं काय नाही आहे. त्यांचं पहिलं लग्न पचणार नाही म्हणून असं भविष्यात आलंय त्यांच्या. पचणार नाही म्हणजे मग मी काय सांगतो ते करा. ह्याचं लग्न ना म्हशी सोबत लावा पहिला. बघा तुम्ही मॅरेज मग शेळी सोबत लावा. हो मॅरेज ब्युरो सोबत तर लावा ना. बोलूच दे नाही. ऐकून घ्या की त्यांचं बरं, बोला बोला. मॅरेज ब्युरो उघडला ना त्याचं सांगा ज्योतिष. मला एक सांगा तुमचं ज्योतिष तुम्हाला सांगितलं ना ह्याला मंगळ आहे याचं पहिलं लग्न पसणार नाही आहे वर्षाच्या आत जर काय झालं तर त्याचं निस्तरणार कोण? वॉरंटी आहे म्हणता मग तुम्ही हे कशाला आहे वॉरंटीसाठी लग्न करायला का? करा. मी काय सांगालो याला घेऊन जावा तिकडे कोडल संगमला तिकडे म्हशीसोबत लग्न लावून द्या. थोबाड म्हशीसारखं आहे याचं. ते आम्ही बघतो पहिला पोरी दाखवा तुम्ही. पोरी दाखवतो पहिला करता सगळं. हा बघा होम हवन केलेले फोटो पाहिजेत मला त्याशिवाय पुढे येणार नाही. तर गणेशजी मला एक सांगा तुमची काय अपेक्षा आहेत म्हणजे तुम्हाला कशी पोरगी पाहिजे? ती पोरगी कशी हवी? गोरी काळी निळी पिवळी? मी सांगू मी बघायला ना पोरगी. ठीक आहे सांगा. तर मला सर्वात पहिला मुलगी पाहिजे. मुलगी म्हणजे सर्वात पहिला मुलगी पाहिजे ही मोठी अट. पोरगी पाहिजे हे मोठी दिसती ना तशी पाहिजे. जशी दिसती तशी पोरगी पाहिजे. पोरगी पाहिजे. ठीक आहे. अजून तिने दिसायला छान असायला पाहिजे. दिसायला छान कान डोळे म्हणजे नाक डोळे छान कान नाक डोळे दिसायला देखणी पाहिजे थोडक्यात. आणि तिला उत्तम जेवण करता यायला पाहिजे. खायला का? स्वयंपाक स्वयंपाक ठीक आहे म्हणजे स्वयंपाक करता यायला पाहिजे. आणि बघा तिनं घरचं वातावरण असं हसत खेळत ठेवायला यायला पाहिजे. स्टँडअप कॉमेडी पाहिजे का? नाही असं म्हणायचं नाही त्याला म्हणजे घरच्यांना सगळं मिळून मिसळून जोक हसत खेळत असं जोक मारायचं कधीतरी असं हे करायला. जोक वगैरे नाही हसत खेळत संसार करता यायला पाहिजे. अरे जोक पण महत्वाचं आहे रे. नाही एक ठरवा तुम्ही दोघं काय बोलायचं. अरे माझं भाऊ माझ्याकडे हे बघा म्हणजे हसत खेळत ठेवणारी पाहिजे जोक नको. संसार व्यवस्थित करणारा पाहिजे. बर अजून काय? हा थांबा सर्वात महत्वाचं बोला. तिला डान्स करता यायला पाहिजे. का? म्हणजे कसं तिच्या तालावर मी नाचायला नाही पाहिजे तिला नाचता यायला पाहिजे. हो म्हणजे तिला नाचता यायला पाहिजे. म्हणजे कलाकार असायला पाहिजे. हा बर अजून काय? महत्वाचं म्हणजे नोकरी असणारी पाहिजे. हे बरोबर बोला बघ. तिला चांगला पगार असायला पाहिजे. किती आहे तरी तुमची अपेक्षा? किती असेल तुमची? 40-50 काय रुपये? नाही 1000 40-50 हजार. बर तुम्हाला किती पगार आहे? मला 5-10 पर्यंत मला पुढच्या वेळी प्रमोशन होते. 10,000 होते ना. तुम्ही काय करता? मी माळे काम करतो. एकदम शिस्तीत असते म्हणजे पार्कला एकदम शिस्तीत असते. आपला वळक्या भरपूर आहेत आपल्या. बरं अजून काय हवंय तुम्हाला? अजून काय पाहिजे तुम्ही? आणि हा ते राहिलेच की सर्वात महत्वाचं म्हणजे तिला घेरची गाडी चालवता येईल. का हो का? घेरची गाडी का? नाही ती ह्याला येत नाही गेअर. म्हणजे गाडी बी तिनेच चालवायला पाहिजे. हो म्हणजे यायला पाहिजे. मला बी येते मला पण येते तरी तिला बी यायला पाहिजे. संसाराची गाडी दोघे मिळून चालवायला पाहिजे. कसं एखादं टाइम वाजत नसते ना तसं दोघं. बरं चांगलं. एक काम करा उठा निघा बाहेर. हो असं करला. पोरगी बघायला आलो का प्रोडक्ट विकत घ्यायला आलो? हे सगळे फॅसिलिटी तिथे येत नाहीत. फक्त पोरगी मिळणार. पुढचे फीचर्स बंद झालेत. हो बघा हे बघा तुम्हाला पोरगी पाहिजे तर पोरगी मिळते. ते लग्न करून घ्यायचं तर घ्या नाही तर ते बी नाही आहे. बघा 3 वर्ष थांबावं लागतं असली पोरगी पाहिजे. 3 वर्षापर्यंत टक्कल पडेल डोक्याला. तुम्हाला करायचं आहे का नाही ते सांगा. परवा दिवशी तुम्हाला सांगतो सोलापूरमध्ये मोर्चा काढले होते लोक. पोरी मिळाना म्हणून घोडे घेऊन तिथं ह्याला गेलते. कुठे गेलते? कार्यालयाला गेलते. त्या कार्यालयाचं सगळ्यात पुढे मी होतो. मी पण होतो. हिनी पण होता. त्यातल्या अर्ध्या लोकांचं लग्न केलेलं आहे मी आज. समजलं का? हा मग ते फालतू रिक्वायरमेंट सांगू नको. हे पाहिजे ते पाहिजे पगार पाहिजे. पोरगी हाय पहिली अट त्यात पोरगी आहे ती मिळते. घेऊ वाटली घे ना सोड. बघा तुमच्या हे जास्तीचं बोलू नको. मला थांब रे. तुम्ही काय तंबाखू वगैरे खाता का? मावा कोण कुठे दुखता का? नाही ते बी नाही. मग मला सांगा दारू वगैरे? मी हात बिरत नाही. शिवा नाही. मग असल्या पोरांना पोरी मिळत नसते का? मावा बिवा खाणारे तंबाखू बिंबाखू खाणाऱ्याला मिळतात. बापरे एक तर तुम्ही मावा चालू करा हे सगळं मिळतंय. नाहीतर मी जी पोरगी देतो तिच्यासोबत गप लग्न करा. लायकी पण नाहीये हो तुमची. चहा प्यायची बी नाहीये तरी मी पाजलाय मी आता. प्रमोशन होणार आहे. चहा आणला नाही अजून? दिला नाही आणून चहा. काय बघ तरी कुठे चहा? फोन लाव त्याला. चहा बी बघितला नाही. हे बघा चहा तुम्हाला डायरेक्ट पोरीच्या घरी पाचतो. टेन्शन घेऊ नका. छानपणा करू नका. हा थांबा 1 मिनिट सांगा मला. हे तुमचे जे बंधुराज आहेत कधी जन्माला आलेत? 90. 1890. हो 1990. हो सांगा की. मग हो बोला की तोंड उघडा की 1990 म्हणा की नीट. 1990. 1990 म्हणल्यानंतर ह्यांना पोरगीची गरज नाहीये. ह्यांना बाई लागते बाई.
नमस्ते काका. बघा हो काय तर बघा पोरगी बघा अशी की बघा पोरी तुमच्याकडं बघा की हे तुमचं list- छोटू एक काम कर 1990 आणि 2000 सालापर्यंत जेवढे पण पोरगी आहेत तेवढे घे. हे बघा आमचं जे छोटू आहे ते लय काम करताय त्यांनी पोरी आणताय ते पोरी बायका काय असतील ते हे बघा मी तर तुम्हाला सांगतो डिवोर्स झालेल्या एका पोरीसोबत लग्न करा चांगली गोष्ट आहे. मी तर मला पोरी आणतो पण तरी चहा चांगली नाही. चहा तुम्ही चहा करू नका पहिला पोरी तर मिळवते हे उद्या फाईल बघा धूळ पडली आहे पोरींवर नाही फाईलवर पोरी ऑलरेडी लग्न करून गेलेत. आपल्याकडे 3 पोरी आहेत जया सुषमा आणि रेखा. पहिला आपण जयाबद्दल जाणून घेऊ थोडं. जया जी आहे ती मुंबईला राहते. तिला 50,000 पेमेंट. तिला स्वयंपाक करता येत नाही, कामवाली बाई पाहिजे, भांडे धुता येत नाही, डिशवॉशर पाहिजे, कपडे धुता येत नाही, वॉशिंग मशीन पाहिजे. तुम्हाला पगार किती आहे? 5,000. मग नाही तुम्हाला नाही झेपत आहे ठीक आहे सोडून द्या. जया नको आम्हाला दुसरे बघा. ती आहे सुषमा ती कोल्हापूरची आहे. अस्सल कोल्हापुरी नाही. चांगले तिला रोज 12 अंडी लागते. पैलवान आहे. पैलवानगी करण्यासाठी घरामध्ये काहीतरी पाहिजे वजन ते. जर समजा तुम्ही तिच्यासोबत भांडणं बिंडणं केलं तर डायरेक्ट तुम्हाला तिने उचलून फेकते. नाही मी हात जोडून विनंती करतो दुसरं बघा. ही जी रेखा आहे ही पुण्याची आहे. अरे वा हिला 20,000 पेमेंट आहे. हिला स्वयंपाक चांगलं करता येतं आणि घरच्यांनाही खुश ठेवतो. पोराकडनं काही अपेक्षा नाही मस्त स्कीम. आणि ती घर बसल्या वर्क फ्रॉम होम पण करेल. सगळं टाकलंच आहे. हा चांगलं. एकदा पोरगी बघून घ्या जरा. हे बघा ही पोरगी. अरे बापरे. लय जाड वाटली हो. जाड नाही हो 100 किलो तिचं फक्त वजन. हे माझं 60 किलो. मग काय झालं? अहो, मी बसलं तर चपट होईना. ते जोडी तर चांगली दिसते का. हे बघा मी तुम्हाला सांगतो पोरगी जाड असो किंवा बारीक असो, काळी असो किंवा गोरी असो हे महत्त्वाचं नाही आहे. महत्त्वाचं काय आहे की तिचा स्वभाव कसा आहे. हिचा स्वभाव चांगला आहे. पर्सनली मला माहित आहे चांगला स्वभाव आहे हिचा. तुमचे जे आई वडील आहेत ना त्याला एकत्र फॅमिलीला एकत्र ठेवणारी पोरगी आहे. तुम्ही आता स्वभाव बघून लग्न करणार आहे का जाड पातळ बघून करणार लग्न? स्वभाव महत्वाचा आहे. हो समजावा तुमच्या भावाला. पटतंय बोलून घ्या. काय झालं काय ठरलं करा साहेब फायनल करा. फायनल तुमची यांच्यासोबत मीटिंग ठरवतो. विचारतो बोला ऐका की काय चोळाच आहे का? मग हुंडा हुंडा कोणाकडं? मला देत आहे का? पोरीकडनं हुंडा हो. हे बंदूक रे बोला लाज बीज वाटते का? हुंडा बिंडा कशाला लागतो तुम्हाला? हा हे काय हुंडा पाहिजे तुम्हाला? हुंडा घेणे गुन्हा आहे सांगालो तुला. डोक्यात घालीन डोक्यात. नाही मी काय बोललोच नाही. तुम्हाला पोरगी द्यायला तुमचं नशीब समजा. हुंडा बिंडा मागितलं हे बघा एक पोरगी नारळ एवढंच येणार तुम्हाला. हुंड्याचं थोबाडच फोडणार आहे. बंदूक आहे रे ते. नाही ते रेखाचं बघा करू आपण. हा ठीक आहे एक काम करा निघा आता इथनं. लायकी आहे का हुंडा घ्यायची? सॉरी पोरगी मेली तेवढी. झाडं उपटतो ना तू मग हुंडा कशाला लागताय? एक दिवशी तुला उपटून फेकणार सांगालो फोल्ड करून कुंड्यात भरीन. हुंडा मागालाय. हेला सांग माझा राग कसा आहे. हे उठकी जा बाबा पटकन. हे जाई नाही त्याला काम आपल्या गिरायक आहे थांब की जाई. सॉरी हा. हुंडा पाहिजे. नाही तेवढं बघा. तेवढं बघा ते रे. काय बघा चुकला. काय चुकलं? कुठलं मीटिंग? एक तर पोरी मिळवणं झाले त्याच्या थोबाड बघा. बरोबर आहे साहेब. नाही ते मगाशी ठरलंय तसं. कोणते रेखा बघा. हा तर एक काम करा 5,000 तिथे समोर ते ऑफिसमध्ये आहेत ना तिथे देऊन जावा. तिथे पावती देतात तुम्हाला. पावती घेऊन जावा. चला आणि भेटायचं कधी साहेब? मी तुम्हाला फोनवर कळवतो. चालतं. धन्यवाद. जावा झाडं कापा जावा निघा. ऐका की हा बोला. ते आत्ता पोरगी फिक्स केलं बघा. हा तिचं काय तर द्या की. काय इन्स्टा आयडी हो. हा हे कशाला पाहिजे इंस्टा आयडी? द्या तर द्या. कशाला? व्हॉट्सअपचं द्या. हे यार काय नाही व्हॉट्सअप बिट्सअप कशाला पाहिजे तुला? नंबर व्हॉट्सअप नंबर तुला लग्न करायचं आहे का नाही? हो स्नॅपचॅट आयडी तर द्या. काय नाही तर देतो बघ सेंड करून चालेल ना. सगळं लग्न फिक्स झाल्यानंतर असते स्नॅपचॅट आयडी भेटेल चालेल ना. द्या की. ह्याच्यामुळं तुझं लग्न होत नाही कळालं का? निघित ना व्हॉट्सअप आयडी पाहिजे इंस्टा आयडी पाहिजे चालेल ना. ते सांगा फोन करून कधी भेटा. जा बे फोन करून कधी गोगल काढते आणि हो काढतो. कुठनं येतात रे छोटू हे काय किरकिरी. हो मंगळ म्हणजे काय हो? मंगळ म्हणजे मला माहिती रे काय तर डेंजर असतंय. डेंजर म्हणजे मंगळ असतंय. मंगळवारी येते का ते? नाही रे मला माहित नाही. मला एक सांगा तुमचं लग्न झालंय का?
तुझं दिसतंय का लग्न झालं? इथं बसतो का मी लग्न झालं तर? लोकांचं लग्न नावात फिरवलं तुम्ही कधी करता हो लग्न? तुला काय करायचं आहे? मी तुला काय सांगितलं? चहा सांगितलं सकाळपासून. त्यांनी 2 कट, 1 हाफ, 1 फुल मागितलं. त्यांनी त्यात न चहा पिता गेलेत. कुठं आहे ते चहा? आला ना चावाला? नाही आला तर उठून पहिला चहा घेऊन ये, जा निघ. नंतर पिऊ राहते. अरे चहा घेऊन ये रे, जा. चहा आणि पोहे घेऊन ये, जा. असं दिवसभर नंतर नंतर आणि मला तासावराने उठव. या बारगेजी साहेब, काय म्हणता? कसं चाललंय संसार? अरे काय संसार का संसार, तुम्ही मला काय गॅरंटी दिला होता? पोरगी सुगरण आहे, पोरीला स्वयंपाक येतंय, घरकाम येतंय. इथं वर्ष झालं मी स्वयंपाक करलो, घरकाम मीच करालो. तिला चपाती बिपाती कर म्हणलं की कधी नकाशा चायनाचं करते, जपानचं करते. काय तुम्ही गॅरंटी दिली तर काय करू सांगा आता मी तुम्हाला? एवढं भारी स्वयंपाक करते तुम्हाला सांगतो मी. अरे 3 टाइम जेवणारा माणूस 4 टाइम जेवालो मी घरात. घराच्या बाहेर पडी ना, बाहेरच पडू वाटी ना. हो एवढं भारी तुम्ही मला पोरी उडकून दिला. अरे 1 नंबर भारी तुमचं जेवण तुम्ही सफल करून दिला, सफल. झालं? चला आता भांडे धुवायचे. तुला बघतो रे आल्यावर, भांडे घासून होते माझे, तुला बघतो. हो जावा भांडे धुवा, जा. बापरे, असं असतं लग्न झाल्यावर. तयारी ठेव. बापरे, तुझं बी असं आहे का? चल बाबा, मला अवघड वाटलं. ए छोटू ए, अरे उठ. ते काय झालं चहाचं? सकाळी सांगितलं होतं तुला, आता किती वाजलेत बघ. हा माईक बंद आहे, बस चालू आहे. सकाळी सांगितलं होतं तुला, आता किती वाजलेत? ए छोटू उठा. अरे चहा सांगितलं तो सकाळी सांगितलं, 5 वाजलेत. आला नाही अजून? अरे लाज वाटते का? आला नाही अजून म्हणताय? आणा जाऊन उठून पण. बरं ठीक आहे. हां लई बोलायला तू. हां तर जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तुमच्या कुठल्या मित्राला पोरगी पाहिजे असेल आमच्याकडे पाठवून द्या, आम्ही लग्न लावून देतो. लावून देऊ लग्न. हे करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका. आणि तुमच्या मित्राला शेअर करायला विसरू नका ज्याचं लग्न झालेलं नाही आहे. हां चहा आणा लवकर जा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. काय म्हणा तू? चहा तू उभार पडून हातात बिन. आला